नानात्मज गजानन कृत पंचाध्यायी श्री अक्कलकोट स्वामी लीलामृत अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। जय जयाजी परात्पर, तुझ्या गुणाचा नाही पार, वेदही थकले साचार, तेथे मी पामर काय करी, तद्वर ननी सहस्र मुखाचा, शांत झाला शेष साचा, तेथ काय माझी वाचा, पार महिम्याचा पावेल, प्रत्यक्ष देवी सरस्वती, तीही स्वभावे त्वत्कीर्ती, वर्णिता झाली स्तब्धमती, तेथे मी मंदमती काय करू, तरी संत महंता वंदून, आलो परेशा शरण, वर्णावया स्वामींचे महिमान, स्फूर्ती ज्ञान मज द्यावे, पातकी जनांचे किल्मिष, लया नेऊन निशेष, जे जीवा करी निर्दोष, तेथे तोष सर्वांसी, अशा भागीरथीच्या तीरी, कर्दली वना माझारी, स्वामी निज मानसांतरी, ते निर्विकारी चिंतिता, तपश्चर्या करिता करिता, तत्व येऊनिया हाता, प्राप्त झाली तदैक्यता, नुरले तत्वता देहभान, ऐशापरी लोटता काळ, अंगावरी जाहले वारुळ, दिव्य सतेज सोज्वळ, काय घडला प्रकार, भावे ऐका सादर, सौख्यसार ते आहे, लाकूड तोड्या एके दिनी, सहज आला त्याच वनी, वृक्षावरी घाव घालुनी, डहाळी झनी पाडिली, डहाळी पडताच सकल, ढासळून गेले वारुळ, फार जुनाट मूर्ती सोज्वळ, बाहेर तत्काळ निघाली, अजानुबाहू दिगंबर, फाके तपोदीप्ती सुंदर, जैसा पौर्णिमेचा निशाकर, सर्वासाचार आनंदवी, दिव्य मूर्ती पाहुनिया, कापू लागली तयाची काया, वदे वंदून स्वामी पाया, क्षमा करावी या दिनासी, कृपा दृष्टीने पाहून देऊन त्यास आश्वासन, स्वामी निघाले सोडून वन, पीडित जन तारावया, वृत्ती पाहता पिशाची, चाड नाही मानापमानाची, केवळ मूर्ती आनंदाची, सद्रूपाची होती व शके 1760 स्वामी जगदुद्धरार्थ, प्रकटले मंगळवेढ्यात, साक्षात दत्त अवतारे, ऐसे जाता काही दिन, देवल ग्रामी मठ स्थापून, राजुरात मठ निर्माण, करून स्वामी निघाले, विठोबाचा महिमा वर्णित, जनांकारणे फिरत फिरत, आले अक्कलकोटात, स्वामी समर्थ महाराज, नामे चंचल भारती, प्रसिद्ध जाहली स्वामी मूर्ती, ऐकून या सारी कीर्ती, दर्शना धावती लवलाहे, कोणी करिता त्यांस प्रश्न, स्वामी कोठून आगमन, जाहले आपुले जान, कृपा करून सांगावे, दत्तनगर मूळ पुरुष, वडाचे झाड विशेष, सत्य तेथ आमचा वास, मने संशयास नानावे, आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, आमुचे नाव नृसिंह भान, आम्ही काश्यप गोत्रोत्पन्न, राशी मीन जाणावी, जे सच्चित सुखाचे कोंब, कलियुगी श्रीपाद श्रीवल्लभ, जगता कारणे स्वयंभू, सच्चित प्रभू प्रगटले, तैसा हा अवतार चवथा, त्यांची ऐकावी कथा, जाते वय सारे वृथा, म्हणून सत्पथा धरावे, आयुष्य हे चंचल जीवा, या कारणे नित्यसेवा, सच्चित सुखाचा देतील ठेवा, यांत न मानावा संशय, इति श्री स्वामी लीलामृत नानात्मज गजानन कृत, कोठून आले समर्थ, कथिला वृत्तांत यथामती, इति प्रथमोऽध्यायः। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी परब्रह्मा, तू आहेस अनामा, केवळा आम्हा कारणे जन्मा, सत्वधामा धरितोसी, समुद्रातील वाळुकन, अथवा नभीचे तारांगण, अनंत आहेत जान, तैसे गुण स्वामींचे, तुझे गुण वर्णावया, सामर्थ्य नाही स्वामी राया, परी लढिवाळपणे वाया, वंदून पाया वर्णिन, एके दिनी राजगृहात, काय घडलीसे मात, ती ऐकावी एकचित्त, प्रभा प्रचित येईल, पुजारी देवघरांत असता, तेथे उंदीर वाती खाता,
खोड फेकून मृत्युपंथा नेले तत्वता तयाने. मग राजदूत टाकावयास नेत असता मार्गी त्यास. पाहून स्वामी उंदरास राजदूतास बोलले, पाहू उंदीर येथे आन, वाटे मला हान मेला जान. मग तो हातात घेऊन दिदले जीवन त्या लागी. एका ब्राह्मणाच्या घरी असोनिया गायद्वारी. दूध नेदी थेंब भरी ब्राह्मण विचारी पडलासे. जाता जाता काही काळ तेथ आले स्वामी दयाळ. विप्रे विनविता तत्काळ गाय दुधाळ झाली. ज्याची लीला अतर्क्य आहे तो यदृदयी नित्य राहे. त्यांची चिंता तोची वाहे सिद्धी लवला हे ओळंघती. एक होता तंतुकार तो द्रव्यार्थ निरंतर. करीताही यत्न फार नाही सार लाधला. येता स्वामी चरणांपाशी ते बोलले तयासी. तुळशी वृंदावनापाशी द्रव्यराशी लाधेल. स्वामींचे वचन प्रमाण मानून तुळशी वृंदावन. खणून पाहता जान त्यास धन लाधले. बाबाजी भट्टाच्या स्त्रीकडून एका कोरड्या आडातून प्रत्यक्ष उभे असता जन तत्काळ जीवन काढविले. नरसप्पा होता सुतार त्याची हौस दुधाळ फार. वासरे मरत वारंवार वेळेवर विण्याच्या. ऐसे होता स्वामी दयाळ तेथ आले एक वेळ. येता तिचा विण्याचा काळ काय तत्काळ जाहले. ती म्हैस व्याली क्षणात वासरू पडले तडफडत. स्वामींनी लावण्या हात क्लेशमुक्त ते केले. रिसालदारे वेडा समजून रिकामी चिलीम देता जान. ज्वाळ निघती तिथून गेला शरण स्वामीं ते. वर्षाकाळी भीमेस पूर येता फारच अनिवार. स्वामी पावले परतीर पाण्यावर चालून या. विरळा ऐसे पृथ्वीवर ज्यांची सत्ता भूतांवर. अव्याहत निरंतर योगेश्वर ते जाना. स्वामी इटगी गावात असता काय जाहले वृत्त. ते सांगतो आपुले चित्त आता स्वस्थ करावे. वाणी रावणा नावाचा राहत होता तेथसाच्या. दंश होता सापाचा मुकला पांच्या तत्क्षणी. स्वामींचा महिमा जाणून घेऊन गेले त्यास जन. मग स्वामींच्या कृपे करून आले जीवन त्या लागी. हलाहल जो प्याला तो जिही हृदयी साठविला. भीतील तेन का ह्या विषाला जे काळाला भयप्रद. टोळ महाराज एके दिवशी विष्णू पंचायतानासी. वाहता सहस्र तुळशी काय त्यासी दिसले. स्वामी समर्थ माझ घरी बसले असून पाटावरी. पाय उमटले त्यावरी कळले अंतरी तत्क्षणी. पाहून या विस्मित झाला मनी फार आनंदला. सर्वा दाखवू लागला महिमा हा भला स्वामींचा. विश्वव्यापका अनंता ज्यांनी बांधियले चित्ता. त्यांची सर्वांठाई सत्ता करता करविता त्या हाती. एके दिवशी रामजोशी वाचताना पंचदशी. न लागे एक श्लोक त्यासी बसला उदासी होऊन. मग तो दर्शनाते येता पाहून या दीनचित्ता. त्याच श्लोकाचे अर्था न पुसता सांगितले. याचे असे आहे कारण न जाणो कोणी देईल मान. म्हणून या वेडेपण संत जनादरती. बसाप्पा तेली धनार्थी ऐकून स्वामींची कीर्ती. धावून आला सत्वर्गती आशा चित्ती धरून या. हस्तद्वय जोडून होऊन या पदिलीन. म्हणे स्वामी इच्छा पूर्ण आपण तूर्त करावी. जाणून त्याचे अंतर घेऊन त्यास बरोबर. पाहून या अरण्य घोर गेले सत्वर वनासी. होता तेथे वृक्ष विशाल तळी तयाचे सर्पबीळ. पाहून स्वामी दयाळ वदले तत्काळ तयासी. यांतून येईल जे बाहेर ते त्वा धरावे सधीर. ऐसे सांगून या दूर उभे समोर राहिले. मग एक सर्पकाळा त्या बिळातून निघाला. पाहून तया घाबरला मागे सरला तत्क्षणी. ऐसे एक दोन वेळा होऊन तो धीट झाला. अर्थार्षेने धरिला भये तयाला वस्त्रांत. स्वामींसवे घरी येऊन पाहता शंभर कसी सुवर्ण. झाले तयाचे जान हे महिमान स्वामींचे. रामपुरी रावजी ब्राह्मण असता दीन सहस्र ब्राह्मण. करऊन अन्नपूर्णा पूजन
घालून मिष्टान्न तोषविले. एके दिवशी चळ आंब्यांत रामदासांच्या मठांत असता स्वामी निद्रित काय वृत्त जाहले. मठास कुलूप लावून फिरावया गेले जन. स्वामी त्यांच्या मागून तेथे जाऊन पोहोचले. स्वामींस पाहता समोर आश्चर्यचकित झाले फार. म्हणू लागले परस्पर प्रभाव अपार स्वामींचा. द्वार बंद असता ऐसे स्वामी येथे आले कैसे. काय करावे ऐसे पिसे लागले दिसे आम्हांसी. मालोजीचा चौफुला एकदा विहिरीत टाकिला. मग तो बाहेर काढिला नाही भिजला मुळीच. एके दिवशी सकाळी बसली असता सारी मंडळी. स्वामी मूर्ती रडाया लागली दुःखे खाली पाहुनिया. सारे विचारू लागले स्वामीराया काय झाले. सेवेत अंतर काय पडले हे न कळे आम्हांसी. कृपेची या दातारा स्वामीराया क्षमा करा. तुम्हा विना आम्हा थारा नाही खरा महाराज. स्वामी बोलले ऐका जन. पंढरीचा एक यवन त्याने विठोबाचे चरण दृशने जान भंगिले. दृश्यदे जान भंगिले. ऐसे मज कळता क्षणी आले माझ्या नयनांत पाणी. लागे दुःख माय बहिणी आम्हांकारणी सोसावे. पंढरीतून इतक्यांत काही आले साधू संत. त्यांनी कळविले तेथील वृत्त सत्य प्रतीत जाहले. कुष्ठे पीडिता ठाकूरदास शरण जाता स्वामी पदांस. देऊन काष्ठ वधले तयास लावी अंगास उगाळून. आज्ञा मानून प्रमाण ते लाविता उगाळून. त्यास आला तत्काळ गुण हे महिमान स्वामींचे. एक शिंपी देऊळ गावात असता संसार सुखात. पिढीला संबंध बाधेंत दर्शने मुक्त तो केला. माटे बुवांचे कीर्तन ऐकून तल्लीन होता जान. काय झाले वर्तमान ते सावधान ऐकावे. बुवा म्हणाले आम्हा येथ तारील कोण भवसागरांत. ऐकून ते वचन समर्थ खुनवित कैशा परी. पुढे केला उजवा पाय पाहून तो हरिदास वर्य. बोलला हे तारक पाय अन्य उपाय न करावा. ऐशा परी पिडिलेले जे सद्भावे शरण आले. ते स्वामींनी मुक्त केले सहज लिले करुणिया. अद्यापही ठाकूरद्वारी पादुका आहेत दत्त मंदिरी. भावे चिंतिता अंतरी भक्तावरी दयार्द्र. दादू मिया मुसलमान त्याच्या ओटीवर बसून. भक्षिता चपाती बेसन विकल्पे मनन दूषिता. गोविंद बुवा हरिदास चालले होते कामास. पाहुनिया तयास बोलले सहर्ष स्वामी तो. स्वामी म्हणाले बोलावून खारे थोड तू यातून. चपाती आणि बेसन दूषित मन करू नको. बुवा म्हणाले क्षमा करा कृपेची या दातारा. हा अधिकार मज पामरा कैसा दातारा शोभेल. सर्वांभूती एकच तत्व ऐसा जयाचा मनोभाव. त्यास नाही शिवाशिव परिहे तत्व न सर्वा. ऐसे बोलुनिया तयाला वंदुनिया बुवा गेला. अघटित स्वामी लीला मज पामराला काय कळे. इति श्री स्वामी लीलामृत नानात्मज गजानन कृत. सेऊन जन संसार मुक्त होत समर्थ कृपेने. इति द्वितीयोऽध्याय. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा घोर संसार नाशना. स्मरुनी हृदय त्वच्चरणा स्वामी वर्णनामी करी. विष्णुबुवा ब्रह्मचारी गर्वे आला स्वामीपुरी. पडोनिया अज्ञान तिमिरी मठा माझारी पातला. विनय नम्रता सोडून स्वामींस केला एक प्रश्न. ब्रह्म तदाकार पूर्ण कोणते साधन दाखविते. स्वामींचरणान वंदिता उन्मत्तपणे तो बोलता. उत्तर तया मुळी न देता धरिली स्तब्धता तयांनी. न साहून अपमान गेला सत्वर निघून. रात्री झोपता स्वप्न पडले जान विपरीत. विंचू हजारो हजार चढोनिया अंगावर. दंश करिता वारंवार चित्ती फार घाबरला. प्रातःकाळी उठून प्रातर्विधी सारून स्वामींपदी होऊन लीन आला शरण तयांशी. एकदा एक पुराणिक येऊन बोलला सन्मुख. गाद्या गिरद्यांचा दिमाख देतो सुख तुमांसी. तेव्हा तया लागून काही न बोलता वचन. पर्वतावर संधी साधून नेले जाण तयासी. त्याच रात्री पडला मोठा
त्या गिरीवर गारठा, त्याच्या अंगी भरता ताठा, बोले उठा स्वामींसी, त्यास ठेवून बाजूवरी, स्वामी पहुडले काट्यांवरी, छाटी नसता अंगावरी, म्हणाले बरी ही गादी, करीतो निद्रा सुखे येथ, तुही झोप स्वस्थ चित्त, पहाट होता मठात, निजकृत्यार्थ जाऊ बरे, विराग ऐसा पाहून, ऐकून स्वामींचे वचन, होऊन या फार खिन्न, गेला शरण तो तया, परवान धरिती देहाची, शिळा असो की शेज फुलांची, दोन्ही त्यांस समान साची, स्थिती मनाची बदलेना, काय झाले एके दिवशी, तेथे आला गुलहौसी, किमया करणारा संन्यासी, जेने मनासी न जिंकिले, तेव्हा शिष्य वदले तया, स्वामी दर्शन घ्यावया, चला आपण जाऊया, स्वामी राया लवला आहे, ऐसे तयांचे वचन, करोनिया तो श्रवण निंदू लागला जान, स्वामी चरण नेनुनिया, किमया गोरख मच्छिंद्रनाथ, शंकर आणि रमानाथ, श्री गुरुस्वामी देवदत्त, होते जाणत पूर्णत्वे, त्यांच्या समान आहो आम्ही, नाही पोट भरू स्वामी, किमया आमची फारणामी, सौख्यधामी पहुडतो, आम्ही चिलमीत किमयेने, तोळा तोळा करू सोने, शिष्यपंक्ती पोषू तेने, स्वामीनेने हे सर्व, जेव्हा निंदा ऐसी घडली, तेव्हा स्थिती काय झाली, सोने न होता राख झाली, शिष्यमंडळ पाहताना, मग होऊन निरभिमान, गेला स्वामी लागी शरण, तारक आपुले चरण, बोलला लीन होऊन या, देशमुखांच्या वाड्यात, असता स्वामी समर्थ, 5 वैष्णव भट्ट तेथ, आले त्वरित गर्वाने, येऊन या तत्क्षणी, बोलू लागले संस्कृतवाणी, स्वामींनी तत्कृत्य जाणुनी, काय करणी तो केली, तेथ एक जन्मांध, मुलगा बसला होता स्तब्ध, त्यास बोलले स्वामी सिद्ध, होई सिद्ध बोलावया, ह्या काळ्यांच्या मनांतील, उत्तरांसह प्रश्न सकळ, सांगून या खेद विव्हळ, करी तत्काळ गणेशा, ऐकून वचन स्वामींचे, तो बोलला दीनवाचे, ज्ञान मज अक्षराचे, नाही साचे महाराज, ऐसी असता मम स्थिती, उत्तर देऊ कवन्या रीती, ते सांगावे मज प्रती, भ्रांतिचित्ती नुरवावी, गणेशाची ऐसी वाणी, स्वामींच्या पडता श्रवणी, त्यांच्या गळ्या माझी झनी, माळतयांनी घातली, मस्तकी झेंडूचे फूल, स्वामी ठेवता तत्काळ, बोलू लागला रसाळ, नेत्र सोज्वळ उघडून या, गीता भागवताचे श्लोक, वेदमंत्रही अनेक, जैसा का उपस्थित वैदिक, तैसा सुरेख बोलला, प्रभाव ऐसा पाहून, ते 5ही झाले खिन्न, विद्यामदा ते टाकून, गेले शरण स्वामींते, अक्कलकोटा बाहेर, मुरलीधरांचे मंदिर, तेथे असता कृपासागर, आश्चर्य फार जाहले, मंत्रांमाजी निष्णात, एक कान फाट्या तेथ येत, नेनोनिया समर्थ, उडविली बनात अंगावरी, पाहुनिया बनात, स्वामी जाणून त्यांचे चित्त, काय बोलले त्याप्रत, चोरट्या वृत्त समजले, करीशी काय आम्हा चेटुक, ऐकून न वदे काही एक, परी मनी खुंटला देख, पटली ओळख कपटाची, मंत्र टाकून लीन झाला, स्वामींची या चरणांबुजाला, प्रसन्न होऊन तयाला, प्रसाद दिधला स्वामींनी, ऐसे विरळा योगवंत, जे जाणती परचित्त, नेनतेपणा जगांत, नित्य मिरवीत राहती, भूपाळ आणि संस्थानिक, दर्शना लागे अनेक, येऊन या प्रसाद सुख, सेविती देख सर्वदा, मल्हार रावे बडोद्यास, कृपा सिंधू स्वामींस, करिता यत्न आनावयास, कळले स्वामींस तत्क्षणी, तयात सोळाप्पा म्हणाला, काहो महाराज दयाळा, आपण याना बडोद्याला, कारण मजला सांगावे, काय करावे जाऊन, त्यांचे नाही शुद्ध मन, म्हणून या निष्कारण, होईल शीना मानसी, ऐसा षण्मास यत्न केला, परी तो सारा व्यर्थ झाला, तेने राव खिन्न झाला, शरण आला स्वामींते, जयाजी आणि तुकोजी, होळकर आणि मालोजी, दर्शन घेऊन या राजी, मना माझी जाहले, केव्हा झिडकारून, स्वामी बोलत जनान लागून, केव्हा करीत सस्मित वदन, प्रसाद अर्पण करावया, खोटे खरे कसेही, त्यांच्या पुढे लपले नाही, उघड झाले लवलाही, जे जे काही पातले,
वाटेल तेथे अन्न द्यावे, पिशाचवट्ट हिंडावे, वाटेल तेथे बसावे, संशय स्वभावे विसरून या, अनेकांचे मनोरथ पूर्ण करून या समर्थ, बहुत केले दुःखमुक्त, सांगुनी व्रत नियमाते, केव्हा केव्हा मुलांसवे, स्वामींनी खेळावया जावे, मुलांनी पाहून लाजावे, सत्वर पळावे तेथून या. इति श्री स्वामी लीलामृत नानात्मज गजानन कृत, बिंबता श्रवणे हृदयांत, कृपा समर्थ करतील. इति तृतीयोऽध्यायः. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. जय जयाजी मंगलधामा, भक्तकाम कल्पद्रुमा, तुझ्या गुणांची कैशी सीमा, कळेला आम्हा दिनासी, कृपेची या दातारा, भाविक जन चकोर चंद्रा, गुणवर्णाया मज पामरा, दीनोद्धारा मती द्यावा, एक चोळप्पा नावाचा, भाविक तेथे होता साचा, अर्पुन तनुमन वाचा, स्वामी पदाचा अंकित, स्वामींपदी ठेवून प्रीती, करीत असे शुद्ध भक्ती, त्यातच तो मानी चित्ती, जगी विश्रांती सर्वदा, घरातले सारे विकून, निस्सीम सेवा करिता जाण, पाहुनी स्वामींनी त्याचे मन, कृपादान केले तया, ऐसा त्याचा पाहून छंद, संतोषले आनंद कंद, ठेवूनी मस्तकी हस्त वरद, दिधला प्रसाद खडावा, त्याची परीक्षा पहावयास, तद्गृही राहून साऱ्यांस, नेहमी द्यावा फार त्रास, परिरोशन करीतो, चुलीत पाणी ओतावे, शिजले अन्न वाटून द्यावे, नग्न होऊन वाढावे, परी नवदावे, तयाने एकाकार वृत्ती झाली, पुरुष श्री भावना विरली, मनोविकृती निमाली, स्थिती ही जाहली तयाची, वस्त्र नेसणे अथवा फेडणे, कोठेही नग्न राहणे, हे काहीच न जाणे, भिन्नपणे मन ज्याचे, सेवा सुख प्रकर्षे, ऐशी लोटता काही वर्षे, मग धनाची या तरशे, सेवा हर्षे करीना, जैसा शिष्य शिकल्यावर, पुत्र सश्रीक झाल्यावर, वेतन लाभता चाकर, गुरुवर सेविना, कसे तरी घालून स्नान, लावावे केशर चंदन, नंतर घेता आचमन, स्वामी दोन निज हस्ते, ऐसे जाता काही दिन, आले चोळप्पांचे मरण, तेव्हा न होता दर्शन, लाधले चरण तीर्थतया, बाळप्पा नामे एक जन, सेवे करी भाविक जान, तो माधुकरी मागून, निज पोषण करीत असे, तो धरून सद्भावा, करिता स्वामी पदाची सेवा, तया लाधला कृपेचा ठेवा, तो जीवान वर्णवे, शुद्ध पाहून त्याचे चित्त, करोनिया दुःखमुक्त, सांगुनिया भक्तिपंथ, केले विमुक्त तया ते, सुंदराबाई नामे तेथ, एक होती सेवेकऱ्यात, करुण सेवा एकचित्त, राखी चित्त प्रसन्न, स्वामींपाशी बसून, त्यांची कृपा संपादून, आपुले महत्व वाढवून, भासवी जाण सर्वांते, बाळप्पास त्रासवून, अंती दिधले घालवून, तेने त्यांचे दुःखित मन, झाले जाण फारची, जे जे आणि ते भेटीस कोणी, ते ते ठेवी लपवूनी, ऐसे तिचे कपट मनी, आले झनी तयांच्या, कळून येता तिचे कपट, जाणून या तिला शठ, तिला लाविले झटपट, आपला मठ सोडावया, वासुदेव बळवंत, फडके आले मठात, खड्ग घेऊन या करांत, बंडाप्रत जावया, खड्ग ठेवून या समोर, मग केला नमस्कार, चित्ती धरून आशा थोर, प्रसाद सत्वर व्हावया, स्वामींनी खड्ग उचलून, ठेविले सांदीस घालून, मग होऊन खिन्न मन, कार्या लागून तो गेला, स्वामी प्रसाद न मिळता, तदाज्ञे विरुद्ध वर्तता, सिद्धी तया प्राप्त न होता, पडला तत्वता बंधांत, परिभाविकांचे मनोरथ, सर्वदा झाले तृप्त, घडोघडी त्याची प्रचित, जनाप्रत आलीसे, कार्तिक स्वामींचे दर्शन, देऊन रामशास्त्र्या लागून, दाखविले जगाजान, देव संपूर्ण मजपाशी, हरिभाऊ राजापुरचा, सद्भाव पाहून त्याचा, ठेवा दिधला सत्कृपेचा, जीवा वाचान वर्णवे, गुरुर ब्रह्मा इत्यादी श्लोक सांगून या आधी, भक्तिमार्गाचे नादी, निजानंदी पोहोचविले, धनश्री घराची आस, सोडून या निशेष, घेऊन या संतवेश, ऋषिकेश आठवितो, आनंदाश्रू वाहून,
रोमांचित तनु होऊन सद्गदित कंठे जान नित्य भजन करीतो होत स्तब्ध गात्रे सारी धर्मकणिका उठती शरीरी उसळत आनंद लहरी त्याच्या अंतरी सदैव आनंदोर्मी प्रभावे वारंवार कंप पावे आनंद तो हृदय नमावे स्थिती स्वभावे ही होय होऊन या वितराग प्रसादे रचावे अभंग जेने भाळता श्रीरंग कोण पुसे मग संसारा त्याचा मठ विश्रुत अद्यापि आहे मुंबापुरीत अशा प्रकारचे संत पाहता चित्त संतोषे हरिभाऊंच्या मागून त्यांच्या बंधूस बोलावून सच्चिदानंद नाम ठेवून दीक्षादान केले तया मस्तकी ठेवून हस्त स्वतः मोरचेल वाहत कुर्वाईले पुत्रव्रत आनंदयुक्त होऊन या रामकृष्ण हा मंत्र उपदेशूनी नंतर शुद्ध केले कर्णरंध्र मोक्षद्वार उघडून या कृष्णराव अनंत सरदेसाई पुत्रवंत केले कृपेने सनाथ सांगून अश्वत्थ पूजन शेनवी जातीचा गृहस्थ भेंडे कुळातील बळवंत क्षये पीडिता समर्थ दर्शना प्रतपातला जगाकारणे अवतीर्ण जे जाहले असती जाण ते परांचे दुःख पाहून दुःखित मन होतात परतापाने तापती तीच संतांची खरी जाती नवनीताहून त्यांची रीती भिन्न जगती दिसते भाविका आणि सुशील पाहून तया ते व्याकुळ प्रसादा देऊनी नारळ केले तत्काळ क्षयमुक्त प्रभू विनायक वासुदेव धरुनिया शुद्ध भाव येता शरण पाहून भाव दिधला ठाव पदासी महालक्ष्मी शुद्ध पथ समुद्रकाठी एकांत तेथे पादुका स्वामी दत्त केल्या स्थापित तयाने अजिंक्य कुलांतील विख्यात रामचंद्र नामे लक्ष्मणजी सुत जो निस्सीम रामभक्त त्याचा वृत्तांत ऐकावा करिता करिता राम भक्ती नये स्थिरता जाणून चित्ती करू लागला दत्तभक्ती परिचित्ती तळमळ ऐसे होता तयाला एके दिनी दृष्टांत झाला सत्वर अक्कलकोटला निघून गेला आनंदे सद्भावे येताच मठास स्वामी बोलू लागले स्वतास भजावे एकाच देवास भ्रमचित्तास नानावा कळून खुन जाता शरण तयास पार्थिव पूजन कैसा विधी कैसे विधान स्वामींनी सप्रमाण सांगितले चर्म पादुका प्रसादार्थ रौप्य पादुका समर्थ देता कृपेने तयाप्रत भ्रममुक्त तो झाला घरी येऊन काही वर्षे चालविले ते व्रतहर्षे मग तया कालवशे मृत्युपाशी आलिंगिले प्राणोत्क्रमणाची वेळी तेथून आली काही मंडळी तया तीर्थ विभूती मिळाली कृपा जाहली स्वामींची इति श्री स्वामी लीलामृत स्वामी चरणाचे भक्त सेवत नित्य हृष्टचित्त वर्णिले संक्षिप्त गजानने इति चतुर्थोऽध्यायः अध्याय 5 श्री गणेशाय नमः जय जयाजी परात्पर कष्टी पाहून जीव फार धरीसी अनेक अवतार दुःख भार वाहावया तरंग जैसा जलांत अथवा नग सुवर्णात तैसा अवतार स्वतात करीशी समाप्त दयानिधे निजधामास जावयास राहता एकच वर्ष स्वामी बोलू लागले जनांस जाणे आम्हांस लांबवर वारंवार वनात जावे सरट्यात निजावे काटे लागता हसावे दर्शना भावे जे येती बडबडावे मधून मधून आम्हांस जाणे आहे तूर्ण लांबवर उंच जाण सारे ऐकून विस्मित परी कोणाही कळेना काय आले स्वामींच्या मना कोण तारीला आम्हा दिना स्वामी चरणान वाचून परेशांत मिळावयास राहता 8च दिवस लागले भजन करावयास सावकाश समर्थ नमामि शिवशंकरा पार्वतीशा महेश्वरा नमामि तुझ शशिशेखरा आहेस खरा तू एक एके दिवशी 2 प्रहरी शौचास बसले असता द्वारी लवंडून पडले भूमीवरी मंडळी सारी धावली धावून येता तेथ जन स्वामी म्हणाले त्यां लागून रांडपटकीने ढकलून दिले जाण मजलागी आहे इतकाच सारांश देह प्रकृती केवळ नाश तो न चुके कोणास हे अनुभवास आणावे
त्याच दिवशी स्वामींना रात्री फारच ज्वर भरला, अन्नद्वेष जाहला, सर्व काळा अधीन. निघून गेले 3 दिवस, परी पडेना आराम त्यांस. उगवता 4था दिवस, ज्वर विशेष वाढला. नंतर श्मश्रू आदी करून, घालून या मंगल स्नान. मंगल आरती करून, बसले जनांपाशी ते. त्यांतून बोलला एक जण, दीनवत्सल दयाघन. बरे केव्हा व्हाल आपण, कृपा करून सांगावे. जेव्हा पंढरी जळेल, अथवा डोंगर बोलतील, तेव्हाच आराम पडेल. दुःखे विव्हळ का होता, वडाचे मूळ श्रीपादास. सांगून या खनावयास, औदुंबरे छाये बाळाप्पास. राहावयास सांगितले, ज्याची होती जैसी शक्ती, तैसी सांगून त्यांस भक्ती. कष्टी होऊ नका चित्ती, ऐसे त्यां प्रति आज्ञा पिले. अनन्याश्चिंतयन्तो माम, जे भजती मज निष्काम. वाहून तद्योगक्षेम, मोक्षधाम देईन मी. असा श्लोक म्हणून, केले सर्वांचे समाधान. बोलले श्रीपादा लागून, उठवी तूर्त मज लागी. तयाने उठविता जान, बसले स्वतः मांडी घालून. परब्रह्मीन लागता क्षण, दयाघन मिळाले. शके 1800 चैत्र मासी, मंगल कृष्ण त्रयोदशी. बहुधान्य नाम शुभवर्षी, निजधामासी पावले. स्वस्ति श्री स्वामी लीलामृत, नानात्मज गजानन कृत. शके 1826 फाल्गुन वद्यात जाहले. इति पंचमोऽध्यायः. शुभं भवतु. भक्त्या यत्पद कमले, मत्कृती माला शुभार्पिता जगती. प्रीतस्तया स भगवान स्वामी, भूयात् सदैव लोकमुदे. इति श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. शुभं भवतु.